बिग बॅटल रंगतंय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जय बजरंग सातपाटी ब संघ तर एका बाजूला अष्टविनायक वडराई. दोन्ही संघांना शुभेच्छा आमच्या कॉम बॉक्स मधून. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला दीपेश उराडे तर एका बाजूला करण वरखंडे. गोलंदाज आर्यन गोलंदाजी मार्क वरती. बिग बॅटल रंग पहिलाच बॉल. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन इथून रिव्हर्सचा टेम पॉवरफुल सक्सेसफुल कार्पेटला रोल करत आलाय चेंडू सीमारेखा पार चौकार. वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. इथून पहिलं षटक आहे प्रगती पथावर. इथून आतापर्यंत चांगली खेळी साकारत असताना दोन फलंदाजाच्या माध्यमातून करण वरखंडे यांनी उडवलाय जरूर बॅकेट एरियाला. 1 बाउन्स 2 बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या ठिकाणी. एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्ती करीस 11 रन बोर्ड 11 धावा धावफलकावरती. तरी मी प्रत्येक संघाला सुपर 8 मध्ये जे संघ दाखल झालेत त्या संघांसाठी एक सूचना आहे. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू असेल आणि तो रिव्ह्यू वाईड आणि हाईट साठी असेल आणि तो रिव्ह्यू तुम्हाला 20 सेकंदामध्ये घेणं बंधनकारक असेल. तो 20 सेकंदामध्ये अन्यथा न घेतल्यास जो पंचांचा कॉल असेल तो निर्णय दिला जाईल. आणि जास्त जर पंचांची वाद घातल्यास 3 धावांची पॅनलाइज केलं जाईल. याची नोंद असू द्या. सुपर 8चे जे सामने असतील त्यांच्यासाठी प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू असेल वाईड आणि हाईट साठी आणि तुम्हाला तो रिव्ह्यू 20 सेकंदामध्ये घेणं बंधनकारक असेल. अन्यथा असं न झाल्यास तो रिव्ह्यू तुमचा गमावला जाईल आणि पंचांचा कॉल असेल आणि त्याच्यानंतर जर पंचांची वाद घातल्यास 3 धावांची पॅनलाइज केलं जाईल. ही सूचना या ठिकाणी पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद कमिटीतर्फे आमच्यापर्यंत पोहोचवले गेले. इथून गाडीची चावी कोणाला सापडली असेल गोलंदाज जितेश कर्णधार पाहायला मिळत आहेत. यावेळी खोलवर टप्प्याची लेंथ लाईन जरूर त्या ठिकाणी थोडासा डेंजर एंडकडे आले होते. डायरेक्ट हिट जर झाले असते तर मात्र नक्कीच फलंदाज बाद झाला असता. दीपेश उराडे थोडासा डेंजर एंडकडे आला होता.
इथून पहिल्या षटकाचा आपण खेळ अगदी पाहिला तर 11 धावा धावफलकावरती खर्च केल्या होत्या. तदनंतर एक धावेने धावफलक जाऊन पोहोचली, 12 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय जय बजरंग सातपट्टी ब संघ. आज मात्र वीरेंद्र बाबरे नाही आहेत आणि त्याची कमी कुठेतरी भासते. आणि काय जबरदस्त खोलभर टप्प्याची लेंथ लाईन, अट्रॅक्टिव्ह रायझिंग मॅग्निफिशंट बॉलिंग जितेश. आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय, पूर्णपणे थांबवलं गेलंय. धावांचा गती आपण पाहिली ते एकंदरीत थांबली गेले. गोलंदाज पुन्हा एकदा जितेश, तर एका बाजूला करण वरखंडे. यावेळी सरळ पॅटचा वापर दररोज स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण कार्पेटला रोल करत तत्पूर्वी तितकंच चांगला लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकंच चांगला बॅकअप पाहायला मिळालाय. आणि या एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. आतापर्यंत सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे, कारण की आताचं क्रिकेट फास्ट क्रिकेट पाहायला मिळतंय. म्हणतात ना, जमाना जरी ऑनलाईनचा असला तरी क्रिकेट मात्र आतापर्यंत ऑफलाईन पाहायला मिळतंय. आणि इथून चांगली समंजस खेळी करत असताना दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत. करण वरखंडे तर एका बाजूला, दीपेश उराडे उडवलाय जरूर, पॉवरफुल सक्सेसफुल ठरला होता, पण इथून कुठेतरी मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. दीपेश उराडेच्या खेळीला लागलाय पूर्णविराम, फलंदाज बाद कॉन. धन्यवाद, थँक्यू. इथून नोमॅन फलंदाज मनीष उराडे त्या ठिकाणी दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. इथून पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल, कारण की इथून काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी हाताळली गेली. राकेश कर्णधार स्वतः संघासाठी संघर्षाची पराकाष्ठा करत असताना इनसाइड आउटचा फटका जरूर, क्षेत्ररक्षण थोडासा लांब राहिला जरूर चेंडू. चांगले प्रयत्न चांगले एफर्ट पाहायला मिळाले त्या ठिकाणी अष्टविनायक वडराई संघाच्या माध्यमातून. इथून धावफलक पाहिला तर 15 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 15 रन ऑन दी बोर्ड, 15 धावा. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 15 रन ऑन दी बोर्ड, 15 धावा. अक्रॉस द लाईन, काय जबरदस्त सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला सरळ पाठवला वॅकेंट एरियाला, सीमारेखा पार, षटकार 6. इथून मात्र षटकाची झाली समाप्ती. या षटकाराच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिलं 21 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 21 रन ऑन दी बोर्ड, 21 धावा धावफलकावरती. इथून काय जबरदस्त फटका सजवला, पूर्णपणे फ्रंट फूट वरती आले, सरळ चेंडूला लॉफ्ट केला आणि सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेखापार षटकारामध्ये. इथून 2 षटकाच्या समाप्तीखेरीज आपण पाहिला 21 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 10.50 ची सरासरी गाठली गेली आणि इथून चांगली रणनीती आखली गेली आतापर्यंत. जबरदस्त आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला डिका स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीवरती आपण पाहताय स्पर्धा, आणि नक्कीच थेट प्रक्षेपण मात्र घर बसल्या या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकताय. एकवीस धावा धावफलकावरती, 21 रन. एकवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. राकेश आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून मात्र कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल
जय बजरंग सातपाटी ब संघ पाहायला मिळेल. त्या ठिकाणी मनीष आहे तर एका बाजूला करण वरखंडे हे दोन बॅटर पाहायला मिळत आहेत. 2 षटकाची समाप्ती करीस आपण पहिले 21 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे जय बजरंग सातपाटी ब संघ. गोलंदाज राकेश गोलंदाजी मार्कवरती 3ऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी प्रमोट केलं गेलंय. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला गेला. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर रेन कडे आले होते पण इथून मात्र 2 धावा परिपूर्ण होतील. या दुहेऱ्याकडे धावफलक स्पर्श करेल 23 आकड्यावरती. 23 रन ऑन दी बोर्ड. 23 धावा धाव फलकावरती. इथून कुठेतरी खराब चेंडू होता पण त्याची मात्र संधी होती इथून मोठा फटका खेळण्याची पण इथून तसं काही घडलं नाही. प्रॉपर कनेक्टिव्हिटी नव्हती. त्याच कारणास्तव इथून सिंगलला डबल 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी आकड्याने स्पर्श करेल धावफलक जाऊन पोहोचलाय आपण पाहिलं तर 23 आकड्यावरती. 23 रन ऑन दी बोर्ड. 3रं षटक आहे राकेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न जरूर. प्रॉपर कनेक्टिव्हिटी आजपर्यंत करण वरखंडेला पूर्णपणे शांत ठेवला गेला. धावफलक 24 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. "24 रन ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. यावेळेस अप्रतिम चांगला शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय जरूर जितेश. इथून मात्र चांगला फील्ड होईपर्यंत या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 26 आकड्यावरती. 26 रन ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावरती. इथून आतापर्यंत थोडंसं संत क्रिकेट पाहायला मिळालं. सकाळचा 17 मध्ये आपण पाहिला. आजच्या दिवसातला सामना क्रमांक 3रा आहे. सुपर 8चा सामना पाहायला मिळेल. इथून जो संघ विजयी होईल सुपर 4 मध्ये प्रवेश करेल आणि नक्कीच आज संधी देखील आहे. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू असेल आणि वाईड आणि हाईटसाठी. इथून मात्र मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला होता. 1 मिनिट होतं की आपमध्ये क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि काय जबरदस्त या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि इथून काही जबरदस्त अट्रॅक्टिव्ह फलंदाजी कशी असावी हे मात्र सातत्य झोपत असताना कारण की तितकीच साथ आणि सोबत देखील मिळायला हवी कारण की क्रिकेटचा खेळ हा 11 खेळाडूंचा आहे. म्हणूनच इथे संघटन कौशल्याला फार मोठं महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणूनच भारतरत्न या ठिकाणी सचिन रमेश तेंडुलकर सरांनी सांगितलं एक वक्तव्य केलं होतं. खेळात सर्वांना एकत्र आणलं जातं, विभक्त केलं जात नाही. आणि इथून मात्र चेंडू सरळ आमच्या समालोचन कक्षाला अभिवादन करणारा आलाय मनीष उराडे नावाचा ब्रँडेड षटकार 6. धन्यवाद. इथून मात्र काही जबरदस्त षटकार आलाय मनीषच्या बॅट मधून. महत्वाची संयमी खेळी करत असताना यावेळेस उडवलाय फुल टच. बोलला थारा नाही, फुल टोल वसूल करत असताना चेंडूला सरळ लॉफ्ट केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय षटकार 6. धन्यवाद. थँक्यू. 40 धावा धावफलकावरती. इथून मात्र धावफलक आपण पाहिलं या ठिकाणी 3 षटकाच्या समाप्तीखेरीज 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती राहुल आलाय. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज ठरेल का? तर एका बाजूला करण आहे, करण वरखंडे. यावेळेस बीमर चेंडू हाताळला गेलाय. पहिलाच बॉल खराब चेंडू.
इथून लायसन्स असेल करण वरखंडेसाठी, लायसन्स आहे या चेंडूवरती. संधी जरूर निर्माण झाली आणि त्या संधीचं सोनं करेल का हे देखील पाहिलं जाईल. यावेळी खोलवर टप्प्याची लेंथ लाईन, सरळ बॅटचा वापर, हवाई सफर आणि ताकदीचा वापर. करण वरखंडेच्या बॅट मधून आलाय षटकार 6. इथून करणच्या बॅट मधून षटकार जरूर आलाय. काही जबरदस्त महत्वाचा षटकार असेल. यावेळी मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिलाय, वळवला जरूर चेंडूला. इथून नक्कीच जर यष्टीरक्षकाच्या फॅडमध्ये चेंडू विसावला असता तर डॉट बॉल पाहायला मिळाला असता, पण इथून तसं काही घडलं नाही. इथून एक धाव त्या ठिकाणी 22च्या माध्यमातून परिपूर्ण केले गेले. एकेरी धावेत धावफलक 48 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 48 रन ऑन दी बोर्ड. इथून उर्वरित आपण पाहिलं अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळी मिस टाइम स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. इथून चूक फेकी, काय जबरदस्त थ्रो पाहायला मिळालाय. व्हेरी गुड थ्रो. इथून एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेत धावफलक जाऊन पोहोचलाय 49 या आकड्यावरती. 49 रन ऑन दी बोर्ड. शेवटच्या आणि अंतिम आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षण त्या चेंडू खाली जीवाच्या आकांताने मात्र त्या चेंडूवरती आले होते. यस, विकेटचं पतन पाहायला मिळेल. फलंदाज बाद होताना सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये या ठिकाणी मनीष उराडेला स्ट्राईक एंडला आणलं जात आहे. इथून आपण पाहिला तर 2 धावा परिपूर्ण झाल्या. या दुहेरी आकड्याने 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आणि नक्कीच नवीन फलंदाज दिवेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन फलंदाज दिवेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहिलं तर शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय जयभद्रंग सातपाटी ब संघ. यावेळी खोलवर टप्प्याची लेंथ लाईन जरूर त्याच्यावरती भेदक मारा पाहायला जरूर माला. इथून थोडंसं डेंजर एंडकडे आले होते आणि त्याच कारणास्तव मात्र एक्स्ट्रा धावा खर्च करत असतील. इथून 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 53 या आकड्यावरती. 53 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून कुठेतरी पहिलं षटक अप्रतिम हाताळला. तदनंतर कमबॅकिंग पलटवार मनीष उराडे या फलंदाजाने आक्रमकता दर्शवली गेली. यावेळी स्काय डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून प्लेट अँड मिस पाहायला मिळेल. यस, फलंदाज बाद होताना या ठिकाणी. इथून होते पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. प्रथम फलंदाजी करत असताना जयभद्रंग सातपाटी ब संघाने धावा जमवल्या गेल्या 53 आणि 54 धावांचं लक्ष अष्टविनायक वडराई संघासमोर असेल. हॅलो, धन्यवाद, थँक्यू. चला, भांगरे फायटर वरखुंटी ब संघ कॅप्टन आणि साई गणेश सातिवली दोन्ही संघाचे कर्णधार. मी विनंती करेन महेंद्र नाकरे सरांच्या शुभ असते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. यस, या साई गणेश सातिवली संघ आपली उपस्थिती नोंदवा कुठे असतील तर, आणि जिथे नाणेफेकीचा कॉल केला जाईल तिथेच आपला निर्णय कळवायचा आहे याची नोंद घ्या. सातिवली आले का नाही?
साई गणेश सातिवली संघ कुठे असाल तर आपली उपस्थिती नोंदवा प्लीज, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. सातिवली अजून तर दिसत नाही. हॅलो, चला साई गणेश सातिवले आणि भांगरे फायटर वरखुंटी दोन्ही संघामध्ये दरम्यान हा सामना पाहायला मिळेल. या ठिकाणी महेंद्र नागरे सरांच्या सुभाषे मात्र नाणेफेकीचा कॉल केला जाईल, फर्स्ट चॉईस दिली जाईल. यस, इथून कॉलिंग असेल भांगरे फायटर इथून. यस, प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावाचं पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. इथून नक्कीच तुम्ही पहिला दिवस आपण पहिला क्वालिफाय संघ झाला, तर नंतर सुपर 4 मध्ये आपण प्रवेश केला, जरूर इथून सुपर 8 मध्ये प्रवेश केला. इथून मात्र गेम प्लॅनिंग वगैरे काय असेल की तुमची प्रथम फिल्डरमध्ये काही चेंजेस? सेम टीम. सेम टीम असेल. इथून शुभेच्छा असतील, जास्त वेळ घेणार नाही. हे होते आदर्श आदित्य भांगरे. इथून प्रथम तुम्ही जर नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची, प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा जमवाल? 40+ करण्याचा प्रयत्न करू. 40+. आज नक्कीच पंकज अशोक पाटील आहेत की नाही? आज ते आहे नाही मिळत, तर आमच्याकडे लीग चालू आहे, मनोज प्रीमियर लीग, त्याच्यामध्ये त्यांचा क्वालिफायचा सामना असल्यामुळे ते दोघे पण नाही मिळत, त्याच्यामुळे जरा संघ कमजोर आहे, पण एवढा पण नाही, परंतु आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. ओके,
होते सातिवली संघाचे कर्णधार. इथून टॉस बॉक्स मधून असे न्यूज आहे की प्रथम भांगरे पॅटर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. इथून प्रथम शतरक्षण स्वीकारला आणि आमंत्रित केलं त्या ठिकाणी फलंदाजी करण्याकरिता साईगडे सातिवली संघाला. यावेळेस बेस्ट टाइम टॉक जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणापासून थोडासा लांब राहिला चेंडू. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि बघता बघता या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी आकड्याने धावफलक फ्लाय होईल 10 आकड्यावरती. 54 धावांचं लक्ष गाठायचं आहे या ठिकाणी अष्टविनायक वडराई संघाला. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिला तर या ठिकाणी मितेश धाडगे. इथून मात्र नक्कीच एक धाव इनसाइड आउटचा रिव्हर्सचा अटेम्प्ट जरूर राहिला. कार्पेटला रोल करत तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 आकड्यावरती. 12 रन ऑन दी बोर्ड, 12 धावा धावफलकावरती. नक्कीच चांगली सुरुवात बनता येईल आणि जेव्हा जेव्हा चांगली सुरुवात ही अर्धा यशाची पायरी असते हे सातत्याने म्हटलं जातं. यावेळेस काय जबरदस्त बॅक एंड एरियाला कार्पेटला रोल करत चेंडू सरळ त्या ठिकाणी सीमा रेखा पार. सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईल मध्ये चौकार 4. इथून या एक षटकाच्या समाप्तीखेरीज आपण पाहिला धावफलक 16 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 16 रन ऑन दी बोर्ड, 16 धावा धावफलकावरती. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि देऊया डीजेला संधी. धन्यवाद, थँक्यू. काही सुरुवात राहिली गेली, ड्रीमगत सुरुवात पाहायला मिळाली, एक स्वप्नगत सुरुवात आपल्या संघासाठी. इथून मात्र जबरदस्त विदाऊट लॉस ऑफ खेळी आतापर्यंत 16 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 54 धावांचं लक्ष गाठायचं आहे आणि त्या अनुषंगाने मात्र फलंदाजी साकारतायत. 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी. आर्यन तर एका बाजूला राजेश. काही जबरदस्त अफलातून कामगिरी कशी असावी, कौतुकास्पदी भूमिका कशी असावी हे मात्र दर्शवत असताना म्हणतात ना, कागदोपत्री स्ट्रोंग असून चालत नाही तर तुम्हाला ते मैदानामध्ये सिद्ध करावं लागेल. मनीष उराडे आलाय या ठिकाणी. बॉलिंग ट्रॅक वरती मनीष, तर एका बाजूला आपण पाहिला राजेश, राकेश. हा बॅटल पाहायला मिळतोय. तर एका बाजूला मनीष उराडे. यावेळी सलवार सॉफ्ट हँडने चेंडूला स्लाइस केला. इथून म्हणतात संयमी खेळी कशी असावी, सेन्सिबल क्रिकेट. आणि काय जबरदस्त इथून चित्त्याची चपळाई आणि हरणाचा वेग धारण करून या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी आकड्याने धावफलक स्पर्श करेल त्या ठिकाणी 18 आकड्यावरती. आणि नक्कीच चमचमणाऱ्या गोल्डन ट्रॉफीज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी. आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न जरूर. 1 धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरीने धावफलक जाऊन पोहोचलाय 19 धावा. 19 रन ऑन दी बोर्ड, 19 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त या ठिकाणी आतापर्यंत सुरुवात राहिली गेली. एक रायझिंग अट्रॅक्टिव्ह फलंदाजी कशी असावी एक सिद्ध करत असताना
यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर एक धाव परिपूर्ण केली गेली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न एक्झिक्यूट केला होता. बंबत झाली. दिवेश कुठेतरी चुकी करतोय. इथे काय घडतंय मात्र इथून या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी आकड्याने स्पर्श करेल धावफलक जाऊन पोहोचलाय आतापर्यंत या ठिकाणी 21 आकड्यावरती. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथून नक्कीच खराब क्षेत्ररक्षण चाचपणी. यस विकेटचं पतन पाहायला मिळेल त्या ठिकाणी. धावचीतच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना 22 आकड्यावरती आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. 22 रन ऑन दी बोर्ड. इथून प्रेशर रिलीज सामना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 13ची गरज. जे गेंदे सेस 13 रनों की दरकार. इथून मात्र काही जबरदस्त सामना रंगलाय. अमन अंबात आलाय गोलंदाजी मार्क वरती. इथून येणारे चेंडू आपण पाहिले तर 6 आणि 13ची गरज असेल. इथून अजूनही आपण पाहिलं राकेश मैदानामध्ये आहे कारण की आपल्या संघासाठी इथून महत्वाचा सामना आहे. इथून जर पराभव स्वीकारला तर पराभवाच्या वाटेवरती चालावं लागेल आणि नक्कीच या ठिकाणी 6 चेंडू 13ची गरज आहे. अमन अंबातला प्रमोट केलं गेलंय गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू आणि 13ची गरज. 6 चेंडू 13 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. काही जबरदस्त बिग बॅटल रंगला गेला मैदानाच्या आतमध्ये. हृदयाची ठोके वाढवणारा सामना आहे. गोलंदाज अमन अंबात तर एका बाजूला आपण पाहिला त्या ठिकाणी राकेश थापड. स्लोवर चेंडू हाताला मिस टाइम स्ट्रोक मिळाला. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली. इथून राहुलला मात्र आणलं जातं स्ट्राईक एंडला. ज्या त्या मागील मॅच मध्ये आपण पाहिलं एक अफलातून कामगिरी राहिली होती आणि इथून मागील षटकामध्ये देखील बॅक टू बॅक 2 षटकार आणि ते महत्वाचे षटकार. इथून येणारे चेंडू असतील 5 आणि 12 धावेची गरज आहे. आज नक्कीच जयभद्रंग सातपट्टी ब संघाकडे मात्र नक्कीच वीरेंद्र बाबरे नाहीये. कुठेतरी कमी भासते आणि त्याच कारणास्तव आज बिग बॅटल पाहायला मिळाली या ठिकाणी अष्टविनायक वडराई संघ. इथून मात्र 5 चेंडू आणि 12ची गरज आहे. 5 चेंडू 12 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. यावेळेस वळवलाय डॉट बॉल आलाय. इथून मात्र 4 चेंडू आणि 12ची गरज. 4 चेंडू 12 धावा हे सामन्याचं समीकरण. अमन अंबात आतापर्यंत कुठेतरी पलटवार केलाय फिरकीचा जादूगार. 4 चेंडू 12ची गरज. प्रत्येक डॉट बॉल थोडासा सोन्याच्या किमतीतला गणला जाईल. यावेळेस वळवलाय जरूर मात्र 3 चेंडू आणि 12ची गरज आहे. काही जबरदस्त पलटवार केला गेलाय. इथून मात्र काही जबरदस्त अमन अंबात. 3 चेंडू आणि 12ची गरज. हा चेंडू निर्णय ठरवेल मात्र नक्कीच 3 चेंडू आणि 12ची गरज. तुम्हाला आधीच सांगितलं होतं रिव्ह्यू घ्यायचा असेल तर 20 सेकंदाच्या आत घ्यायचा आहे. याची लक्ष नोंद असू द्या. या वेळेस चेंडू मात्र इथून 2 चेंडू आणि 11ची गरज. इथून विकेटचं पतन पाहायला मिळेल. इथून मात्र पूर्णपणे मॅच कुठेतरी ऑन पाहायला मिळाली. तदनंतर अमन अंबातने पलटवार केला गेलाय. काही जबरदस्त गोलंदाजी साकारली गेली. नवीन फलंदाज जितेश आलाय. दोन चेंडू आणि 11ची गरज. 2 चेंडू 11 धावेची गरज. काय जबरदस्त बिग बॅटल रंगली गेले या ठिकाणी.
इथून मात्र जर नक्कीच चौकार आला आणि षटकार आला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल आणि इथून जर 2 षटकार आले तर मात्र नक्कीच विजयी भव पाहायला मिळेल त्या ठिकाणी अष्टविनायक वडराई संघ. आणि इथून मात्र राहुलला पूर्णपणे थांबवलं गेलंय. इथून 2 चेंडू आणि 11ची गरज. 2 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. हृदयाची ठोके वाढवणारा सामना पाहायला मिळतोय. 2 गेंदे शेष 11 रनों की दरकार. अमन अंबातने मात्र पलटवार केला गेलाय. यावेळेस मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला आणि जय बजरंग सातपटी ब संघाकडे हा सामना मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना अमन आंबात इथून डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज ठरला गेला. इथून 1 चेंडू आणि 11ची गरज आहे. 1 चेंडू 11 धावा. 1 चेंडू 11ची गरज असेल. एक चेंडू आणि 11ची गरज. अमन अंबातने मात्र काही जबरदस्त गोलंदाजी साकारली गेली. इथून पूर्णपणे थांबवलं गेलं. यावेळी डॉट बॉल आलाय आणि इथून मात्र काही जबरदस्त गोलंदाजी साकारली गेली. इथून जिथून 6 चेंडू 13ची गरज असताना चला हँडशेक करून घ्या. इथून जशी सामन्याला सुरुवात होईल आमचे साथी समालोचक या ठिकाणी जोडले जातील. धन्यवाद. थँक्यू. दोन्ही संघाने हँडशेक करून घ्या. ही स्पर्धेची निभावली आहे. या आपण मॅन ऑफ द मॅच लगेच देणार आहोत. मनीष ठरतोय मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. या ठिकाणी अंकुश जाधव सरांच्या शुभ असते मात्र हा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड पुरस्कृत करायचा आहे. काही जबरदस्त सामना रंगला गेला त्या ठिकाणी. इथून 6 चेंडू 13ची गरज होत असताना मात्र अमन अंबातने मात्र जी गोलंदाजी साकारली याच्यामध्ये मनीष उराडे या पण लगेच प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय मनीष या आपण लगेच प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर मनीष. तर आमचे या ठिकाणी परम मित्र देखील उपस्थित आहेत, मयूर हेमाडे, मात्रे स्पोर्ट्स. नक्कीच खेळी साकारली या ठिकाणी मनीष उराडे.